60 लाखांपेक्षा जास्त कोरियन्स अयोध्येला आपला आजोळ मानतात। असं सांगितलं जातं की सुमारे 2000 वर्षांपूर्वी कोरियामध्ये करक राजघराणं रूल करत होतं, ज्याचे पहिले राजा होते किंग सुरो। त्याच दरम्यान अयोध्येच्या तत्कालीन राजाला एक स्वप्न पडलं, ज्यात त्याला त्याच्या मुलीचं म्हणजे सूरीरत्नचं लग्न करक राजघराण्यातच होईल असं दिसलं। लगेचच त्यांनी आपल्या मुलीला एका शिप मधून कोरियाला पाठवलं। तिच्यासोबत 7 पवित्र दगड सुद्धा पाठवले। दुसरीकडे किंग सुरोचं सुद्धा असंच म्हणणं होतं की त्यांच्या पत्नीला कोणीतरी स्वर्गातून पाठवेल। म्हणूनच जेव्हा राजकुमारी सूरीरत्न कोरियाला पोहोचली, लगेचच कोरियाचा राजा तिच्याशी लग्न करायला तयार झाला। कोरियामध्ये राजकुमारी सूरीरत्नला राणी हेओ ह्यांग ओक म्हणून ओळखलं जाऊ लागलं। हे राजा राणी दोघं पण जवळपास 150 वर्ष जगली आणि दोघांना 10 मुलं झाली। पुढे त्यांनाही मुलं झाली आणि आज कोरियातली जवळपास 60 लाख लोक स्वतःला या राणीचे वंशज मानतात आणि अयोध्येला आपल्या पूर्वजांची भूमी। इव्हन या वंशजांनी ते 7 दगड आजही जपून ठेवले। कोरियात ही गोष्ट शतकानुशतकं सांगितली जाते। आता या गोष्टींचे प्रॉपर पुरावे नाहीयेत, शिवाय यावरून अनेक मतभेद सुद्धा आहेत। पण ही गोष्ट इतकी इफेक्टिव्ह आहे की या ऐतिहासिक संबंधांचा सन्मान करण्यासाठी कोरियाच्या तत्कालीन फर्स्ट लेडी किम जुंग सुक यांनी 2018 मध्ये अयोध्येला भेट दिली होती। बरं, तुम्हाला काय वाटतं? अयोध्येतील एखादी राजकुमारी खरोखरच कोरियाची राणी बनली असेल का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला नक्की फॉलो करा।